कीर्तनातून भक्ती आणि कार्यातून शक्ती देणारा, हिंदुत्वाचा धगधगता सूर्य, शिवशंभू विचारांचा वारसदार, गुलामगिरीच्या अंधकारातून माझ्या महाराष्ट्राच्या मातीला नवचैतन्य प्राप्त करून देणारे हिंदवी स्वराज्य संस्थापक पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि हिंदवी स्वराज्य व स्वधर्म रक्षक धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज या दोन महान व्यक्तींना सर्वप्रथम मानाचा मुजरा. तुकोबांच्या अभंगातून शिवशंभूंचा इतिहास रचला. सह्याद्रीचा हा ढण्या वाघ विशाळगडासाठी आयुष्यभर झटला. प्रौढ प्रताप पुरंदर परिवार टोप. सालाबादप्रमाणे याही वर्षी छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करत आहोत. यंदाचं आमचं 3रं वर्ष. मात्र ही जयंती सुरू करण्याची कल्पना ज्यांनी आम्हाला दिली ते हिंदुत्वाचे धगधगते अग्निकुंड, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे वंशज, हरिभक्त परायण, वैकुंठवासी शिरीष महाराज मोरे गुरुजी. गुरुजींचा जन्म 19 मे 1994 रोजी KM हॉस्पिटल वढू बुद्रुक येथे झाला. प्राथमिक शिक्षण देहू येथे तर महाविद्यालयीन शिक्षण म्हाळसाकांत विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजमध्ये पूर्ण झाले. पुढे पुणे विद्यापीठातून त्यांनी इतिहास विषयात MA ची पदवी घेतली. संत तुकोबारायांचे वंशज असल्यामुळे घरात लहानपणापासूनच हरिनामाचा जप आणि कीर्तनाचा वारसा होता. याच संस्कारातून गुरुजींना धर्म, देव आणि देश या 3 गोष्टींचा लळा लागला. गुरुजींनी आयुष्यातील काही वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघात समर्पित केली. त्यानंतर गावोगावी कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचे त्यांनी निश्चित केले. विठ्ठलाबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वसामान्यांना कळाले पाहिजेत. फक्त देव आणि धर्मच नाही तर देव, देश आणि धर्माचे रक्षण करणारे शिवराय शंभूराजे जनमानसांपर्यंत पोहोचले पाहिजेत. यासाठी गुरुजींनी छत्रपतींचा खरा इतिहास सांगायला सुरुवात केली. जेव्हा गुरुजींनी शिवचरित्र सांगण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की कोणतेही ऐतिहासिक पुरावे नसताना छत्रपतींना सेक्युलरवादाचा खोटा रंग लावण्यात येत आहे. छत्रपती शिवरायांच्या आणि शंभूराजांच्या विषयांचा विचार करताना शिवचरित्रामध्ये गेल्या 25 वर्षांमध्ये जो हिरवा रंग ठासून ठासून भरला जातोय, हिंदुत्वादी कार्यकर्ता म्हणून, छत्रपती शिवरायांचा भक्त म्हणून आणि सामान्य मावळा म्हणून, एक हिंदू म्हणून, एक भारताचा नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांचं आद्य आणि प्रथम कर्तव्य असलं पाहिजे छत्रपती शिवरायांच्या, शंभूराजांच्या मराठेशाहीच्या इतिहासामध्ये जिथे जिथे हिरवा रंग असेल तो चरित्रात असेल, नाही तर गडकिल्ल्यांवरती असेल, तो उकळून फेकून टाकणे. आणि हाच खोटा रंग पुसण्यासाठी गुरुजींनी छत्रपती शिवराय समजून घेताना हे पुस्तक लिहिलं. शिवरायांना खऱ्या अर्थानं घराघरात पोहोचवण्याचा हा त्यांचा पहिला यशस्वी प्रयत्न होता. देव, देश आणि धर्माचं कार्य करत असताना गुरुजींचा संबंध विशाळगड मुक्ती संग्रामाच्या चळवळीशी आला. हीच त्यांच्या आयुष्यातील प्रमुख चळवळ बनली. त्यांनी तरुण पिढीला गडाचा इतिहास सांगितला. गडावर होणारी दारू विक्री, पशुहत्या आणि अनैतिक व्यवसाय यांविरुद्ध गुरुजींनी रणशिंग फुंकले. त्यांच्या जरबेमुळे आज विशाळगडावर आई वाघजाई आणि नरसिंह मंदिराला छत्र उभे राहिले आहे. अवघ्या 32 वर्षांचा हा तरुण ज्याने स्वतःचे आयुष्य हिंदुत्वासाठी वाहिले. कीर्तनातून मिळणारे मानधन ते स्वतःसाठी न ठेवता गडकोटांच्या पुनर्वसनासाठी खर्च करायचे. आणि याच कार्याची दखल घेऊन हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानने त्यांना 2024चा स्वर्गीय प्राचार्य एकनाथजी नाणेकर स्मृती समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविले. छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर आणि नाशिक येथे मिळालेला 38,000 रुपयांचा निधी त्यांनी स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून आपल्या माता भगिनींनी द केरला स्टोरी चित्रपट पाहावा यासाठी खर्च केला. या अनुषंगाने माता भगिनींमध्ये जनजागृती व्हावी हाच मुख्य उद्देश होता. मोडी लिपीची गोडी लावून त्यांनी तरुणांची एक मोठी फळी उभी केली, ज्यांना आता खरा इतिहास, खरे छत्रपती आणि आपला धर्म समजू लागला आहे. आम्ही सर्व त्याच फळीतले सेवेकरी आहोत. माघ शुद्ध अष्टमी 5 फेब्रुवारी 2025 वार बुधवार. या दिवशी हिंदुत्वाचा हा धगधगता सूर्य मावळला. गुरुजी अनंतात विलीन झाले. गडांच्या अस्मितेसाठी ज्याने स्वल्पायुष्य वेचले, देव, देश आणि धर्मासाठी धगधगते अग्निकुंड पेटले. देह गेला तरी विचार ज्यांचा सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात वाचतोय
विशाळगडाच्या मुक्तीचा श्वास आजही त्यांच्याच नावाने गाजतोय. गेला तुम्ही वारी, लीन झालात विठ्ठलाच्या दारी. रंगविल्या तुम्ही अभंगाच्या ओवी. पांडुरंगा तुमचे आम्ही वारकरी. ही आमची भावपूर्ण आदरांजली. भावपूर्ण आदरांजली. येणे सोसे मन झाले हाव भरी. येणे सोसे मन झाले हाव भरी. परती माघारी घेत नाही. परती माघारी घेत नाही. पंढरीसी जावे ऐसे माझे मनी. विठाई जननी भेटे केव्हा. न लागे त्या वीण सुखाचा सोहळा. लागे मज ज्वाळा अग्नीची. येणे सोसे मन झाले हाव भरी. येणे सोसे मन झाले हाव भरी. परती माघारी घेत नाही. परती माघारी घेत नाही.